चला मुलांना आज सॉल्व करूया प्रॅक्टिस सेट 53. फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन. तर आपल्याला इथे फॉर्म्युला दिलेला आहे. हा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट ए मायनस बी. तर या फॉर्म्युल्याचा आपल्याला यूज करायचा आहे एक्सप्रेशन. तर त्यांना आपल्याला फॅक्टराइज करायचं आहे. बी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर. आता आपला फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट ए मायनस बी. तर याच फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत आणि सॉल्व करायचं आहे. तर आपल्याकडे ज्या व्हॅल्यूज आहेत त्या काय आहेत पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण पुट करूया. तर पी स्क्वेअर म्हणजेच काय तर ए म्हणजे कोण पी. तर पी प्लस क्यू बी म्हणजे कोण क्यू आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पी मायनस क्यू. दॅट्स इट. हे आन्सर आहे. तर एक्स स्क्वेअर मायनस 25 वाय स्क्वेअर. ठीक आहे. तर फॉर्म्युला पहिले राईट करूया आपण यांचा. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी आणि ए मायनस बी. ठीक आहे. तर आता इथे 4 आहे म्हणजेच काय 2चा स्क्वेअर आहे तो. ठीक आहे. 2चा स्क्वेअर 4 आहे आणि एक्सचा स्क्वेअर मायनस इथे किती आहे 25 म्हणजेच काय 5चा स्क्वेअर आणि वायचा स्क्वेअर आहे. ठीक आहे. तर आपण ह्याला असंही राईट करू शकतो 2x स्क्वेअर मायनस इथे काय 5y स्क्वेअर. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण याला राईट करून घेतलं. तर आता हा जो फॉर्म्युला आहे हे जे आपला आन्सर आलेला आहे ते आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकूया. तर इथे ए म्हणजे आपला 2x म्हणजेच 2x प्लस 5y. बी म्हणजे आपला 5y आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2x मायनस 5y. झाले आपलं फॅक्टराइज. थर्ड आहे वाय स्क्वेअर मायनस 4. तर इथे वायचा स्क्वेअर ॲज इट इज लिहिला, मायनस आहे मायनस दिला, 2चा स्क्वेअर 4 आहे म्हणून इथे 2 स्क्वेअर लिहिला आणि आपला फॉर्म्युला राईट करून घेतला. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज ए प्लस बी ए मायनस बी हा राईट करून घेतला. त्यानंतर आपले जे व्हॅल्यू आहेत इथे त्या इथे टाकून घेतल्या. तर इथे काय आहे आपल्याकडे वाय आणि मायनस 2 आहे. वाय आणि 2. तर इथे वाय प्लस 2 वाय मायनस 2. पी स्क्वेअर मायनस 125. तर इथे पीचा स्क्वेअर बरोबर इथे मायनस 1चा स्क्वेअर काय 1 स्क्वेअर मायनस 25 कशाचा स्क्वेअर आहे 5चा स्क्वेअर आहे. तर आता इथे यांना आपण फॉर्म्युल्यामध्ये टाकूया. तर इथे काय होणार ह्याला आपण असंही राईट करू शकतो पी स्क्वेअर इज मायनस 1चा स्क्वेअर आणि 5चा स्क्वेअर 1/5 आणि यांना आपण ब्रॅकेटमध्ये लिहून याचा स्क्वेअर अशा पद्धतीने राईट करू शकतो. ठीक आहे. तर आता इथे आपण फॉर्म्युल्यामध्ये आपल्या टाकूया ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. ठीक आहे. तर आता इथे आपला पी स्क्वेअर मायनस 1/5चा स्क्वेअर आहे म्हणजेच काय की पी प्लस 1/5 आणि पी मायनस 1/5. 9x स्क्वेअर मायनस 1/16 वाय स्क्वेअर 9x स्क्वेअर मायनस 1/16 वाय स्क्वेअर. तर इथे काय आहे 3 आहे म्हणजे इथे काय आहे 9 म्हणजेच काय 3चा स्क्वेअर कोण आहे 9 आहे आणि एक्सचा स्क्वेअर एक्स. ठीक आहे. त्यानंतर इथे 1/16 आहे आणि 1 हा 1चा स्क्वेअर 1 खाली काय 16 कशाचा स्क्वेअर आहे 4चा स्क्वेअर आहे आणि वाय स्क्वेअर. तर याला आपण असेही राईट करू शकतो 3x स्क्वेअर मायनस इथे 1/4 आणि याचा स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर अशा पद्धतीने आपण राईट करू शकतो. तर इथे आता आपला फॉर्म्युला राईट करूया ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. ठीक आहे. तर 3x
3x² मायनस इथे काय आहे आपला 1/4y² असंही आपण इथे राईट करू शकतो. त्यानंतर इथे आपल्याला लिहायचं आहे, पहिले आपला कोण आहे टर्म 3x आहे, 3x प्लस 1/4y आणि दुसरी टर्म काय आहे, दुसऱ्या टर्ममध्ये ब्रॅकेटमध्ये 3x मायनस 1/4y. तर हे झालं आपलं आन्सर. x² मायनस 1/x². तर आपण याला असं राईट करू शकतो, x² मायनस 1/x². ठीक आहे. तर आपला फॉर्म्युला आपण इथे राईट करूया, a² मायनस b² इज इक्वल टू a प्लस b a मायनस b. तर आता याचे राईट करूया, x पहिली टर्म, दुसरी टर्म 1/x a² b मायनस ए बी. आता इथे पहा, इथे आपण याचा स्क्वेअर नाही लिहू शकत, आपल्याला स्क्वेअर दिलेलाच नाही, म्हणजे आपल्याला याचे फॅक्टराईज करताना सिंपल पद्धतीने करावे लागतील. आपल्याला या फॉर्म्युल्याचा यूज करता येणार नाही इथे, म्हणून आपण काय करूया आता, a² मायनस a² b मायनस ए बी यामधील आपण काय करूया, कॉमन फॅक्टर्स बाहेर काढूया. ठीक आहे. तर यामध्ये कॉमन कोण आहे, ए आहे, a² आहे, परंतु इकडे स्क्वेअर नाही आहे, म्हणजेच a² म्हणजे काय, ए आणि ए. तर यातला एक ए आपण इथे बाहेर काढला, बी इथे आहे, ह्या टर्ममध्ये सुद्धा बी आहे, म्हणजे दोघांमधला बी आपण बाहेर काढला. आता इथे कोण होता, a² आणि ए आणि ए होता, बरोबर. ए मल्टिप्लाय ए होता, मग त्यातला एक ए आपण बाहेर घेतला, तर इथे एक ए शिल्लक राहिला आपल्याकडे. त्यानंतर बी आपण बाहेर घेतला, म्हणजे इथे आता काहीच राहिलेलं नाही. ए बी आपण दोघंही बाहेर घेतले, म्हणजे इथे काय शिल्लक राहिलं, फक्त काहीच नाही, म्हणजे इथे आपण काय 1 लिहिला. तर याचा जे आन्सर आहे ना, ते काय आलेलं आहे, a² b मायनस ए बी इज इक्वल टू ए बी ए मायनस 1. ठीक आहे. x² y मायनस 6x². तर आता इथे पहा, इथे काय आहे, 4 आहे, म्हणजे 2चा स्क्वेअर आहे. तर ह्याला आपण राईट करू शकतो, पण 6 हा कशाचा स्क्वेअर नाही आहे, बरोबर. मग आता इथे ह्याचे जर आपण फॅक्टर्स केले तर 2 मल्टिप्लाय 2, 3 मल्टिप्लाय 2 केला तर 6 होणार, बरोबर. म्हणजे 4 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय 2 आणि 6चे फॅक्टर्स केले त्या काय, 3 × 2. तर याच्यामध्ये कॉमन हा नंबर आहे. ठीक आहे, 2 आहे. मग आपण काय करूया, याच्यामधला कॉमन नंबर बाहेर घेऊया, 4x² y मायनस 6x². तर यामध्ये x² पण इक्वल आहे आणि इथे आपण फॅक्टर्स पाडून घेतले पाहायचे, 2 × 2 आणि 3 × 2. मग याच्यामधला कॉमन कोण आहे, 2 आपण बाहेर घेतला, त्यानंतर x² बाहेर घेतला, तर इथे खाली कोण राहिला, y मायनस. आता इथे 3 × आपण केलं होतं, बरोबर, आणि इथला 2 एक बाकी राहिला. पहा, एक 2 आपण बाहेर घेतला यामधला आणि एक 2 इथे शिल्लक राहिलेला आहे, म्हणजे तो इथे 2y आहे, बरोबर. त्यानंतर इकडे 3 × 2 केलं तर आपण, तर यातला 2 बाहेर घेतला, खाली कोण राहिला, 3, तर तो 3 इथे आपण राईट केला. आता याच्याकडे दुसरा नंबर कोणता राहिला, 6x² तो बाहेर घेतला आणि 3 आपण इथे राईट केला, म्हणजेच याचे जे फॅक्टर्स आहेत ते काय आलेले आहेत, 4x² मायनस 4x² y मायनस 6x² इज इक्वल टू काय आला आन्सर, 2x² ब्रॅकेट 2y मायनस 3. 1/2 y² मायनस 8z². हे सुद्धा आपण आता फॉर्म्युलाचा आपल्याला यूज करता येऊ शकतो, कारण स्क्वेअर आहे आणि इकडे सुद्धा स्क्वेअर आहे. आपण काय करूया, 1/2 y² आहे आणि इथे 8z² आहे, तर 1/2 आणि इथे 8 पहा, 8 आहे, तर 8ला आपण
1/2ने डिवाइड होतो का? तर 8 डिवायडेड बाय 1/2. तर ह्याला आपल्याला काय करायचं आहे, ह्याने डिवाइड करायचं आहे 1/2ने. तर हे असं सॉल्व करताना, असा फ्रॅक्शन सॉल्व करताना 8 आणि हा काय होतो, डिनॉमिनेटर प्लेसवरती जातो 2, म्हणजे इथे 8 2 होणार आणि हा खाली डिनॉमिनेटर प्लेसवरती 1 राहणार आणि याचा डिनॉमिनेटर वरती जाणार. तो जेव्हा वरती जातो तेव्हा तो मल्टिप्लाय होतो. म्हणजेच काय आन्सर आलं इथे 16/2, म्हणजेच 1/2ने त्याला काय होतो, डिवाइड होतो. मग आपण इथे काय केलं, 1/2 इक्वल झाला, इथे पण आहे आणि इथे पण आहे, तो आपण बाहेर घेतला. ठीक आहे. मग आता इथे वाय स्क्वेअर आहे आणि झेड स्क्वेअर आहे. ओके. तर आता आपण काय करूया, इथे वाय स्क्वेअर ॲज इट इज राईट करूया आणि मायनस इथे आता काय राहिलं खाली, याच्या पण आपण बाहेर घेतला, हा 8 2 16 झाला, तर 16/1 राहिला, 16/1 झाला इथे, म्हणजे 2ने त्याला डिवाइड झाला. तर आपण हा 1/2 बाहेर घेतला. मग खाली कोण राहिला तिथे, 4z स्क्वेअर. ठीक आहे, 4z आणि स्क्वेअर राहिला. ओके. तर आता आपल्याकडे ही टर्म भेटली वाय स्क्वेअर मायनस 4z स्क्वेअर. तर आता इथे आपण फॉर्म्युला यूज करूया. फॉर्म्युला यूज करू शकतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. आता इथे फॉर्म्युल्यामध्ये आपण काय टाकू शकतो, ए स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस 4z स्क्वेअर. ठीक आहे. आता इथे 1/2 आपल्याला इथे सोडायचं नाही आहे. वाय मायनस 4z, वाय प्लस 4z आणि वाय मायनस 4z आणि 1/2 आपल्याला इथे सोडायचे नाही आहे. तर 1/2 वाय प्लस 4z आणि वाय मायनस 4z हे आपला आन्सर आलेला आहे. तर इथे 2 आहे आणि इकडे 4 आहे. तर 2 यामधला आपण काय करूया, कॉमन नंबर जो आहे तो बाहेर काढूया. 8चे जर आपण मल्टिपल केले, फॅक्टराईज केलं, तर 8 इज इक्वल टू 4 2 मल्टिप्लाय 4. ठीक आहे. तर यातला 2 कॉमन झाला, हा 2 इकडे पण आहे आणि इकडे पण आहे, तर 2 आपण बाहेर घेतला. त्यानंतर खाली काय राहणार, एक्स स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर. आता ह्यांना आपण असंही राईट करू शकतो, 2x स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर. ठीक आहे. तर आता आपण इथे फॉर्म्युल्याचा यूज करूया. ठीक आहे, इथे फॉर्म्युल्याचा यूज करूया आपण, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. तर आपला ए स्क्वेअर म्हणजेच काय, एक्स स्क्वेअर, मग एक्स मायनस काय येणार, 4y आहे ते, म्हणजेच 4 हा कशाचा स्क्वेअर आहे, 2चा, म्हणजे काय येणार, 2 येणार. बरोबर. आणि इथे वायचा पण स्क्वेअर आहे म्हणजेच 2y. त्यानंतर ए मायनस बी म्हणजेच काय, एक्स मायनस 2y आणि इथला 2 जो आहे तो आपण इथे राईट केला. तर आपला आन्सर आलेला आहे 2 ब्रॅकेट एक्स प्लस 2y आणि एक्स मायनस 2y.